नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। कुंभेपळ येथे काम न करता लाखो रुपयांची बिले उचलल्याचा उपसरपंच फारुख शेख यांचा आरोप। कुंभेपळ येथे काम न करता लाखो रुपयांचे बिल उचलले असून याची चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी कुंभेपळचे उपसरपंच फारुख शेख यांनी केली आहे। अन्यथा ग्रामपंचायतला टाळे लावणार असा इशारा फारुख शेख यांनी दिला आहे। कुंभेपळ ग्रामपंचायतीत जुने काम दाखवून लाखो रुपये उचलले असून दिनांक 1/1/2023 ते 10/3/2025 पर्यंत झालेल्या कामाची चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्यासाठी धाराशिव जिल्हाधिकारी, परांडा तहसीलदार, परांडा गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे। कुंभेपळ ग्रामपंचायतीचे सरपंच यांनी सर्व सदस्यांना विश्वासात न घेता, चर्चा न करता जुने काम दाखवून बोगस लाखो रुपयांची बिले उचलली आहेत। हे कृत्य बेकायदेशीर असून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या विरोधात आहे। सरपंच यांना वारस प्रमाणपत्र देण्याचा अधिकार नसताना वारस प्रमाणपत्र दिले आहे। सरपंच पत्नी असताना पती ग्रामपंचायतीचा कारभार चालवत असल्याचा आरोप उपसरपंच फारुख शेख यांनी केला आहे। सरपंच पतीकडून ॲट्रॉसिटी व विनयभंग दाखल करण्याची धमकी देण्यात येत असल्याची तक्रार उपसरपंच फारुख शेख यांनी केली आहे। रयत संवादसाठी फारुख शेख, परांडा, धाराशिव।